नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आता 1974 जागांची महाराष्ट्रामध्ये सीएचओची वॅकन्सी निघालेली आहे. त्या सीएचओच्या वॅकन्सीचा सिलेबस आपल्या युट्यूबच्या चॅनलला मी ऑलरेडी डिस्क्राईब केलेला आहे. तर त्या सिलेबस जर तुम्ही बघितला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला NHMचे जे प्रोग्राम आहे, नॅशनल हेल्थ मिशनचा जो प्रोग्राम आहे, त्यावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी. म्हणजेच 100 मार्कापैकी तुमचे 20 मार्क कन्फर्म आहेत कशामधले, तर NHM मधले. तर त्याच NHM म्हणजे काय, नॅशनल हेल्थ मिशनचा जो प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्रामच्या संबंधित हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या संबंधीचे आज मी तुम्हाला 10 टॉप MCQ सांगणार आहे. 10 टॉप MCQ आज आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही काय करा, नोट्स घ्या. नोट्समध्ये हे MCQ सोबतीला लिहित चला, कारण की हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या अभ्यासाकरिता. सगळ्यात पहिला MCQ आहे आपला, तो म्हणजे वेन वॉज नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM लॉन्च. नॅशनल हेल्थ मिशन प्रोग्राम, ज्याला NHM म्हणतो, हा कधी लॉन्च झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत: A 2005, B 2013, C 2018 आणि D 2020. तर NHM उत्तर सांगा, कमेंटमध्ये उत्तर सांगा पटकन. तर NHM म्हणजेच काय? नॅशनल हेल्थ मिशन. NHMच्या अंतर्गत 2 सब मिशन आहेत. NHMच्या अंतर्गत किती सब मिशन आहेत? 2 सब मिशन आहेत. पहिला आहे NRHM आणि दुसरा आहे NUHM. NRHMचा फुल फॉर्म आहे नॅशनल रूरल हेल्थ मिशन. त्याच पद्धतीनं NUHMचा फुल फॉर्म आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. जर मराठीमध्ये सांगायला गेलो तर याला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणतात. आणि याला काय म्हणतात? राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हटलं जात असतं. सगळ्यात आधी कुठला प्रोग्राम लॉन्च झाला? तर सगळ्यात आधी लॉन्च झाला तो म्हणजे नॅशनल रूरल हेल्थ मिशन. कधी लॉन्च झाला? तर 2005 मध्ये लॉन्च झाला. कधी लॉन्च झाला? एप्रिल 2005 मध्ये लॉन्च झाला. आणि NUHM कधी लॉन्च झाला? तर NUHM मे 2013 मध्ये NUHM लॉन्च झाला. ज्या टायमाला NRHM ला काय मिळालं? सक्सेस मिळाल्यानंतर NUHM मे 2013 मध्ये लॉन्च झाला. आणि हे दोघही प्रोग्राम एका सिंगल मिशनच्या अंतर्गत मोडले गेले, एकत्र करण्यात आले. तो प्रोग्राम कोणता होता? तर NHM, ज्याला काय म्हटलं जात असतं? नॅशनल हेल्थ मिशन म्हटलं जात असतं. याच्या अंतर्गत लॉन्च झाले. तर हा पण कधी लॉन्च झाला होता? उत्तर आहे 2013. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं की NHM कधी लॉन्च झाला? तर NHM 2013 मध्ये लॉन्च झाला. ठीक आहे, मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल. नोट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे नोट्स बनवत चला आणि मी प्रत्येक MCQचा तुम्हाला रॅशनल द्यायचा प्रयत्न करेल. ओके, आता आपण आपला नेक्स्ट MCQ बघून घेऊ. NHM नेक्स्ट MCQ काय आहे आपला? NHM कधी लॉन्च झाला आपला? NHM 2013 मध्ये लॉन्च झाला. त्याच्यानंतर पुढचा MCQ काय आहे? NHM एनकम्पासेस म्हणजे एकत्र करतो 2 सबमिशनला. तर ते 2 सबमिशन कोणते आहेत? NHMच्या अंतर्गत 2 सबमिशन येतात. ते कोणते आहेत? तर हे देखील आपण आताच थोड्या वेळापूर्वी रॅशनल बघताना
बघितलं होतं की एनएचएमच्या अंतर्गत 2 सबमिशन येतात. ठीक आहे. तर आपण एमसीक्यूज बघून घेऊया. याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं मागील एमसीक्यूज मध्ये. तर एमसीक्यूज बघून घेऊया. एमसीक्यूज मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिला आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन दॅट इज NUHM अँड नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम दॅट इज NMHP. दुसरा आहे नॅशनल रुरल हेल्थ मिशन दॅट इज NRHM अँड नॅशनल अर्बन हेल्थ मिशन दॅट इज NUHM. पहिला आहे NUHM. पहिला एमसीक्यूज मध्ये ऑप्शन काय दिलेला आहे? पहिला ऑप्शन काय आहे एमसीक्यूजचा? NUHM आणि NMHP. दुसरा काय आहे NRHM आणि तिसरा काय आहे NRHM आणि तिसरा काय आहे NUHM. नंतर तिसरा एमसीक्यूचा ऑप्शन काय आहे? तर तिसरा एमसीक्यूचा ऑप्शन आहे NRHM आणि MJAY दॅट इज नॅशनल रुरल हेल्थ मिशन अँड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. आणि डी आहे नॉन ऑफ दी अबो. डी काय आहे? नन ऑफ दी अबो. तर याचं उत्तर काय आहे? आपण मागेच डिस्कस केलं. याचं उत्तर काय आहे? आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलेलं आहे. तर याचे उत्तर आहे ए. सॉरी, याचे उत्तर आहे बी. याचे उत्तर काय आहे? योग्य उत्तर बी आहे. पुढे नेक्स्ट आपण काय बघत आहोत? तिसरा एमसीक्यूज मध्ये काय आहे? द मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? उद्दिष्टे. मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? उद्दिष्टे NHM प्रोग्रामचे टू अचीव युनिव्हर्सल ऍक्सेस टू इक्विटेबल, अफोर्डेबल अँड क्वालिटी हेल्थ केअर.